निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेरच्या रेल्वेसाठी आंदोलन नव्हे, जिद्दीनं पाठपुरावा करू, रेल्वेसाठी सर्वात पुढे उभा राहीन डॉक्टर सुजय विखे पाटील। रहीमपूरमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात, सुजय विखे, अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती। आदिवासी समाजानं विखे पाटील परिवारावर गेल्या 40 वर्षांपासून दाखवलेलं प्रेम आणि विश्वास ही आमच्यासाठी केवळ राजकीय ताकद नसून मोठी जबाबदारी आहे। त्यामुळे समाजाच्या प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून तो मार्गी लावण्यासाठी आम्ही तत्परतेने काम करत राहू, अशी ग्वाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। रहीमपूर तालुका संगमनेर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम शिंदे होते। व्यासपीठावर गणपतराव शिंदे, मारुतीराव मेंगाळ, संविधानताई शिंदे, रामभाऊ रहाणे, आशिष शेळके, प्रभाकर गुळवे, राहुल दिघे, अरुणराव शिंदे, SP आहेर, गोरख वाळुंज, सोमनाथ डोळे, रोहित चौधरी, भैया मोरे, पप्पू गाढे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अहिल्यानगर सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या समाज बांधवांचे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी आभार मानले। सुजय विखे म्हणाले की पद, मंत्रीपद किंवा राजकीय जबाबदाऱ्या येतात जातात, मात्र केलेलं काम अनेक वर्ष लोकांच्या लक्षात राहतं, त्यामुळे काम हीच आमची ओळख, असं सांगत डॉक्टर विखे पाटील यांनी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा आणि पुण्याईचा उल्लेख केला। सर्वसामान्यांच्या आशीर्वादामुळे विखे पाटील परिवाराला समाजासाठी काम करण्यासाठी संधी मिळाली असून ती संधी जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वापरणं हीच आमची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलंय। संगमनेरच्या रेल्वेच्या प्रश्नावरही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली। संगमनेरच्या विकासासाठी रेल्वेची आवश्यकता आहे आणि संगमनेर मार्गे रेल्वे नेण्याची होण्यासाठी तयार आपण सर्वात पुढे उभे राहून त्या मागणीला पाठिंबा देऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच रेल्वेसाठी केवळ आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी सातत्य, जिद्द आणि शासनाच्या पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असतात। शिर्डीला रेल्वे आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न झाले त्याच जिद्दीनं संगमनेरलाही रेल्वे स्थानक आणि रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द डॉक्टर विखे पाटील यांनी यावेळी दिलाय। संगमनेर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना आगामी अधिवेशनात सभागृहात मांडून सरकारचं लक्ष वेधणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं। राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, संगमनेर। आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये नुसतं शब्दावर राजकारण होत नाही, शब्दपूर्तीचं राजकारण होतं। आणि शब्दपूर्ती करण्यामध्ये मी आज या व्यासपीठावरून आवर्जून सांगतो की जे 3 दिवसापूर्वी रेल्वेसाठी आंदोलन केलं गेलं, आमचा त्या रेल्वेला कुठलाही विरोध नाही। उलट जर ते काम होणार असेल आणि संगमनेर मार्गे जर रेल्वे जाणार असेल तर सुजय विखे सगळ्यात पुढे उभं राहून त्या गोष्टीचा पाठिंबा देतो, हे पण तुम्हाला सांगतो। पण यामध्ये राजकारण करून, यामध्ये आंदोलन करून, आरोप प्रत्यारोप करून काही साध्य होणार नाही। यामध्ये एकत्रितपणे काम केलं पाहिजे। रेल्वे संगमनेरून गेली पाहिजे, आनंदाची गोष्ट। संगमनेरचा विकास झाला पाहिजे, आनंदाची गोष्ट। आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री पवारताई असतील, या महायुतीचं सरकार हे ठामपणे संगमनेर तालुक्याच्या प्रश्नांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामधूनच मी स्वतः शब्द देतो, आम्ही पुढे रेल्वे पळून आम्हाला घेऊन जायची नाही। आमच्याकडे रेल्वे आली, स्टेशन आलं, रेल्वे पण आल्या, विमानतळ पण आलं, विमानं आले, फक्त समुद्र नसल्यामुळे जहाज आपण आणू शकलो नाही। त्यासाठी आम्हाला कधी रस्त्यावर उतरावं लागलंच नाही। आम्ही रस्त्यावर न उतरता विमानतळ आलं, आम्ही रस्त्यावर न उतरता रेल्वे स्टेशन आणलं। त्याच्यासाठी जिद्द लागते आणि जिद्दीने काम केलं तर सगळ्या गोष्टी येतील। तर जसं रेल्वे स्टेशन शिर्डीला आलं तेवढ्याच जिद्दीने आपण संगमनेरला देखील रेल्वे स्टेशन आणणार, हा शब्द मी या जनतेच्या पुढे आज देतो। आणि यामध्ये मला श्रेय अजिबात नाही, यामध्ये अजिबात कुठलं श्रेय घेण्यात मजा नाही। अगोदर मला हे जाणीव होती की आपण कुठेतरी निवडणूक लढून एखादं पद मिळवलं पाहिजे, हे मी जेव्हा खासदार झालो किंवा खासदार होण्यापूर्वीची अपेक्षा होती। पण आज विधानसभा झाल्यानंतर
या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने, या आदिवासी समाज आमच्या बांधवांच्या आशीर्वादाने, सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आपण किती आमदार केले. नवीन नवीन मुलं, सर्वसामान्य घरातले मुलं हे आज या मतदारसंघामध्ये आमदार होऊ शकले. ही कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची पुण्याई आम्हाला लाभली आणि त्या पुण्याईच्या आधारावर आमचा परिवार हे सातत्याने काम करतो की आता आमदार बनवण्यामध्ये आपल्या एकट्या जिल्ह्यामध्ये आता 18 आमदार झालेत. एक आमदार तर मी मणक्यात आजार घेऊन हॉस्पिटलला ऍडमिट होतो, तिथं बसल्या बसल्या करून टाकला. पदामध्ये रस नाही. पद येतात जातात, लोक ओळख ठेवतात नाही ठेवत, मंत्रीपद येतात जातात, पण जे काम आपण करतो ते पुढचे 50 वर्ष लोक लक्षात ठेवतात. आणि म्हणून कामानेच आपली ओळख आहे, कामानेच विखे पाटील परिवाराची ओळख निर्माण केली. आणि या भागामध्ये, या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज बांधवांचं काम केल्यावरच आपण परत मतदान मागण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ. हा शब्द सुजय विखेचा तुम्हाला आहे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. दरवर्षी हा कार्यक्रम मी लिहून ठेवलेला आहे. मी कुठे जरी असलो, मी परदेशात होतो, पण फक्त जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी खास विमान करून परत या कार्यक्रमाला आलो, कारण की हा कार्यक्रम सुटता कामा नये. आणि म्हणून माझ्या प्रत्येक मतदारसंघाच्या प्रत्येक सरपंचांना विनंती आहे की तुम्ही समाजामध्ये जा. समाजाचा वापर फक्त मतदानापुरतं नको, समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आणि छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला फक्त प्रश्न मांडायचे, तुम्हाला कोणाला पैसा द्यायचा, पैशाची काळजी करू नका. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. परमेश्वरांनी भरपूर दिलंय. एखादी बादली आदिवासी समाजासाठी गेली तर काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. पण निदान ते प्रश्न जाणून घेणे, समाजामध्ये जाऊन त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख जाणून घेणं आणि ते दुःख जाणून घेऊन आपण हे स्वप्न पाहिलं. जे काही प्रश्न माझ्याकडे मांडले, महाराष्ट्राचा मी काही नेता नाही, आपल्या तालुक्यापुरतं मी काम करतो. मी मागच्या जयंतीला आल्यानंतर जे शब्द या गावातल्या आदिवासी समाज बांधवांना दिले ते पूर्ण झाल्यानंतरच आज मी परत या गावामध्ये आलेलो आहे. मुलीचा प्रश्न होता, आपण ट्रान्सफॉर्मर दिला. आधार कार्डचा प्रश्न होता, 18 वर्षाच्या खालील मुलांना आधार कार्डचा कॅम्प घेऊन आपण आधार कार्ड दिले. त्यांच्या घरामध्ये पाणी जात होतं, आपण चर उकरून पाणी काढलं. यावर्षी त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं नाही. आणि परत या स्टेजवर शब्द देतो की पुढच्या वर्षी येण्या अगोदर माझ्या भाषणापूर्वी येळवाईचं सभामंडप पूर्ण झालेला असेल हा शब्द सुजय विखे तुम्हाला देतो. भाषण, शब्द, आश्वासन हे या समाजाला 50 वर्षापासून मिळाले. या समाजाचा अनुभव माझ्या इथं कोणालाच नाही, महाराष्ट्राचा मला माहित नाही. पण या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये विखे पाटील परिवाराच्या प्रती असलेलं प्रेम आणि निष्ठा ही आदिवासी समाजाने 40 वर्ष दाखवलेली आहे. आणि म्हणून त्यांचं प्रत्येक काम, प्रत्येक प्रश्न हा आपण सोडवण्याचं काम तत्परतेने करतो. आणि ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. नुसतं विभाग उडून चालणार नाही, नुसतं त्या विभागाला कॅबिनेट मंत्रीपद देऊन चालणार नाही. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार असतील, आमदार असतील, यांच्यापेक्षा गाव पातळीवरचे सरपंच आणि सचिन आणि पप्पू सारखे कार्यकर्ते जर प्रत्येक गावात झटले तर या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे सगळे प्रश्न हे संपलेले आहेत. हे बसू देत नाही. यांनी ट्रान्सफॉर्मर कसा मिळवला मला माझं माहिती, कुठल्याही नियमात न बसताना ट्रान्सफॉर्मर, पण त्यांनी माझ्याकडून घेतलं. जागेचा उतारा नव्हता निघत, ग्रामपंचायतचा उतारा सरपंच शांताराम पाटील असतील आणि या 2 मुलांनी घेऊन ग्रामपंचायतचा उतारा कसा तयार केला मला माहित नाही. आणि आता सभामंडप देखील कुठल्याही नियमात बसत नाही, पण तरी आम्ही पूर्ण करणार. हीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची काम करायची पद्धत आहे. ज्या गोष्टी सोप्याने मिळतात त्या आमच्याकडे लोक मागतच नाहीत.
आमच्याकडे सरळ मार्गाने जे गोष्टी मिळतात त्या तर न मागता मिळतात. मी यांना तेच सांगतो की आम्हाला ते काम